Next is female reproductive system. The female reproductive system consists of a pair of ovaries along with a pair of oviduct, uterus, cervix, vagina and the external genitalia located in the pelvic region. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे तर त्यामध्ये जिथं ॲक्च्युअल एक सेल तयार होते ओम, तर ते कोणता पार्ट आहे? ओव्हरीज हे दोन्ही साईडला प्रेझेंट असतात. सो पेअर ऑफ ओव्हरीज प्रेझेंट आहे. त्यानंतर पेअर ऑफ ओव्हिडक्ट, त्यानंतर जिथे एम्ब्रायोचं ट्रान्सप्लांटेशन होतं ते युटेरस, त्यानंतर सर्विक्स, वजायना आणि एक्सटर्नल जेनिटेलिया. हे सर्वच्या सर्व ज्या रिजनमध्ये लोकेट आहे फिमेल बॉडीमध्ये त्याला म्हणायचं पेल्विक रिजन. These parts of the system along with a pair of the mammary glands are integrated structurally and functionally to support the process of ovulation, fertilization, pregnancy, birth and childcare. आता पेल्विक रिजनमध्ये हे जे सर्व पार्ट्स आपण पाहिले ते तर आहेच, पण त्याच्यासोबत आणखीन एक पार्ट महत्त्वाचा आहे फिमेल बॉडीमधला, जो मॅमरी ग्लँड्स. ओके, सो मॅमरी ग्लँड्स जे आहेत हे इंटरनली इंटिग्रेटेड आहे, म्हणजे ॲक्च्युअल त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन जर पाहिलं तर वरच्या ऑर्गन्सच्या अलॉंग विथ चालतं आणि त्याचा पूर्ण संबंध कोणत्या कोणत्या प्रोसेस आहे? ओव्युलेशन, ज्यामध्ये ॲक्च्युअल ओहम हा रिलीज होत असतो. त्यानंतर ओहम जर फर्टिलाइज झाला तर त्याला म्हणतो आपण फर्टिलायझेशन. त्यानंतर एम्ब्रायोची ग्रोथ झाली, दॅट इज द प्रेग्नन्सी. पार्च्युरेशन ऑफ चाइल्ड इज नथिंग बट इट इज द बर्थ. आणि चाइल्ड केअर म्हणजे मिल्क इंजेक्शन वगैरे जे आहे तर त्यासाठी मॅमरी ग्लँडचा यूज. तर हे सर्व जे आहेत हे पूर्ण एकमेकाला स्ट्रक्चर आणि फंक्शनली सपोर्ट करणाऱ्या प्रोसेस आहेत. Ovaries are the primary female sex organ that produce the female gamete, ovum and several steroid hormone, ovarian hormone. आता पहिल्यांदा आपण ओव्हरीजबद्दल बोलू. तर ओव्हरी हे प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे आणि हा काय प्रोड्यूस करतो? फिमेल गॅमेट प्रोड्यूस करतो. फिमेल गॅमेट्सलाच आपण म्हणतो ओहम. आणि अलॉंग विथ ओहम ओव्हरीज काही स्टिरॉइड हार्मोनचा सिक्रेशन करते. त्या सर्व स्टिरॉइड हार्मोन्सला एकत्रितपणे आपण काय म्हणायचं? ओव्हरियन हार्मोन्स म्हणायचं. The ovaries are located on the east side of the lower abdomen. आता ओव्हरीचं लोकेशन जर पाहिलं आपण तर लोअर ॲबडोमेनमध्ये दोन्ही साईडला एक एक या पद्धतीनं ओव्हरी प्रेझेंट आहे. सो इथं जर पाहिलं आपण तर हे डायग्रामॅटिक सेक्शनल व्ह्यू आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पाहायला मिळेल. आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर राईट साईडला एक आणि लेफ्ट साईडला एक लोअर ॲबडोमेनमध्ये आपल्याला ओव्हरीज हे पाहावयास मिळेल. त्यानंतर Each ovary is about 2 to 4 centimeter in length and is connected to the pelvic wall and uterus by ligaments. प्रत्येक ओव्हरी जी आहे तिची लेंथ आहे 2 to 4 सेंटीमीटर आणि त्याचं कनेक्शन जर पाहिलं आपण तर हे पेल्विक वॉल आणि युटेरस यांच्यासोबत असतं. आता युटेरस आणि पेल्विक वॉल या दोघांना ओव्हरी जी कनेक्ट होते तर ती कशाच्या साहाय्यानं होते? लिगामेंटच्या साहाय्यानं होते. लिगामेंट जनरली काय असतात माहीत तुम्हाला? बोन टू बोन जी अटॅचमेंट असते तर ती काय असतात? लिगामेंट्स असतात. Each ovary is covered by a thin epithelium which includes the ovarian stroma. प्रत्येक ओव्हरी जी आहे तिला एक थिन इपिथिलियमची कवरिंग आहे आणि त्या थिन इपिथिलियमच्या आतमध्ये जर पाहिलं आपण तर ओव्हरियन स्ट्रोमा प्रेझेंट असतो. The stroma is divided into two zones, a peripheral cortex and inner medulla. आता आपण पाहिलं की जी ओव्हरी आहे त्याच्या सराउंडिंगमध्ये काय आहे? थिन इपिथिलियम टिश्यू प्रेझेंट आहे. त्याच्या आतमध्ये ओव्हरियन स्ट्रोमा आहे. स्ट्रोमाचं डिव्हिजन हे 2 झोनमध्ये होतं, जे आउटर किंवा पेरिफेरल रिजनमध्ये आहे ना, आतमध्ये पण बाहेरच्या बाजूला समजा, तर त्याला आपण पेरिफेरल कॉर्टेक्स म्हणू. आणि जे खूप इनर साईडला असतं त्याला काय म्हणायचं? मेड्युला. ओके, सो आउटर कॉर्टेक्स आणि इनर मेड्युला. आउटर म्हणजेच पेरिफेरल. तर अशा पद्धतीनं स्ट्रोमाची 2 डिव्हिजनमध्ये काय आहे? विभागणी आहे. The oviduct, fallopian tubes, uterus and vagina constitute the female accessory ducts. आता फिमेल ॲसेसरी डक्ट्स त्यामध्ये पहिला आहे ओव्हिडक्ट, त्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणू. त्यानंतर आहे युटेरस आणि त्यानंतर आहे वजायना. तर हे सर्व काय करतात? फिमेल ॲसेसरी डक्ट्स या ठिकाणी कंडक्ट करत असतात, कन्स्टिट्यूट करत असतात.
Each fallopian tube is about 10 to 12 centimeter long, extends from the periphery of each ovary to the uterus. आता प्रत्येक फॅलोपियन ट्यूब जी आहे तर ही 10 ते 12 सेंटीमीटरची त्याची लेंथ आहे, 10 to 12 सेंटीमीटर लॉंग, आणि तिचं एक्सटेन्शन म्हणजे कुठून कुठपर्यंत लांबलेली आहे तर पेरिफेरी ऑफ ईच ओरी, प्रत्येक ओरीचा जो बाहेरचा भाग आहे त्याला आपण पेरिफेरी म्हणू, तिथून तर युटेरसपर्यंत एक्सटेन्शन आपल्याला कोणाचं पाहायला मिळेल, फॅलोपियन ट्यूबचं पाहायला मिळेल. The part closer to the ovary is the funnel shaped infundibulum. आता आकृतीमध्ये जर आलो आपण तर आकृतीमध्ये थोडंसं आपण ओरीचं स्ट्रक्चर समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे इथं फॅलोपियन ट्यूब तुम्हाला दिसेल पहा, आणि फॅलोपियन ट्यूब जी आहे तिचं एक्सटेन्शन जर पाहिलं आपण तर पहा, ओरीच्या आउटर साईडपासून ते सुरू होतं तर कुठपर्यंत आहे, युटेरसपर्यंत, बरोबर. ओके, सो युटेरसपर्यंत हे पूर्ण एक्सटेन्शन जे दिसतं तुम्हाला हे कशाचं आहे, फॅलोपियन ट्यूबचं आहे. आता या फॅलोपियन ट्यूबचं जो पार्ट ओरीला क्लोजर आहे म्हणजे ओरीच्या जवळचा असतील, बरोबर आहे का, म्हणजे आता पहा इथं ओरी आहे आणि या ओरीच्या जवळचा पार्ट कोणता आहे, इन्फंडिब्युलम. ओके, हा फनेल शेप आहे, जर एक प्रकारचं नरसाळ म्हणू आपण तशा पद्धतीचं आहे, फनेल शेप इन्फंडिब्युलम आहे. The edge of the infundibulum possesses finger-like projection called femore, which help in collection of the ovum after ovulation. आता तुम्हाला माहीत असेल की ओरी प्रत्येक मंथला काय करत असते, 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकलला ओम रिलीज करत असते. तर हा ओम एकदा का रिलीज झाला ना तर याला कलेक्ट करण्यासाठी इथं एक फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे पहा, त्याला काय म्हणायचं, फिमरा आहे. ओके, सो प्रत्येक इन्फंडिब्युलम पाहिलं जर तर त्याचं जे एजेस आहे त्याच्या ज्या कडा आहेत है ना, शेवटचा टोक, तर हा फिंगर लाईक प्रोजेक्शनचा बनलेला आहे, त्याला म्हणायचं फिमराय. आणि फिमरायचं काम काय आहे की ओरीनं जे रिलीज केलेला ओम आहे त्याला कलेक्ट करण्याचं काम आहे की नाही. सो कलेक्शन ऑफ ओम आफ्टर ओव्हुलेशन हे काम कोणाकडून चालतं, इन्फंडिब्युलमकडून चालतं, सॉरी फिमरायकडून चालतं, जो की इन्फंडिब्युलमचा पार्ट आहे, फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे त्याचा. The infundibulum leads to a wider part of the oviduct called ampulla. त्यानंतर इन्फंडिब्युलम जो आहे तर याच्या पुढचा पार्ट जर पाहिला आपण तर इट्स लीड्स टू द वायडर पार्ट ऑफ ओविडक्ट. आता ओविडक्टचा जो वायडर पार्ट आहे तर त्याला तो सो इन्फंडिब्युलम जो आहे ना तर हा एक वायडर पार्ट जो आहे ओविडक्टचा तर त्याला म्हणायचं ॲम्प्युला. ओके, सो या रिजनमध्ये आपल्याला दिसेल पहा. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण, ओके, सो दॅट इज द ॲम्प्युला. सो ॲम्प्युलाला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर काय सांगणार आपण की इन्फंडिब्युलम नंतर जो सेकंड पार्ट येतो ओविडक्टचा किंवा फॅलोपियन ट्यूबचा म्हणा, तर तो थोडासा वायडर आहे, अरुंद स्वरूपाचा दिसेल आपल्याला, आणि ॲक्च्युअल हा जो वायडर पार्ट आहे त्यालाच आपण काय म्हणायचं, ॲम्प्युला म्हणायचं. त्यानंतर The last part of oviduct, isthmus, has a narrow lumen and it joins the uterus. आणि शेवटचा जो पार्ट आहे, ओके, लास्ट पार्ट, तर फॅलोपियन ट्यूबचा म्हणा किंवा युटेरसचा, तर हा असतो इस्थमस, आणि ही एक नॅरो ल्युमेन कॅव्हिटी आहे, आणि ॲक्च्युअल हा नॅरो ल्युमेन कशाला जॉईन करतो, युटेरसला जॉईन करतो. सो इथे जर पाहिलं आपण, ओके, सो या ठिकाणी आहे इस्थमस, हा एक नॅरो ल्युमेन पार्ट आहे. आणि फर्दर जर पाहिलं आपण तर जे युटेरस आहे तर या युटेरसला तो अटॅच असतो. सो ओविडक्टचा जो ॲक्च्युअल लास्टवाला पार्ट आहे इस्थमस, तर हाच ॲक्च्युअल युटेरसला काय असतो, अटॅच असतो, त्याला आपण नॅरो ल्युमेन म्हणायचं. त्यानंतर The uterus is single and it is called womb. आता युटेरस जो आहे तर हा एक म्हणजे पेअरमध्ये नाही तर तो सिंगल प्रेझेंट आहे, आणि ॲक्च्युअल त्याला अनदर वर्ड्स काय आहे, ओम, कारण ॲक्च्युअल एम्ब्रायोची डेव्हलपमेंट तिकडून होणार आहे, ओममध्ये होणार आहे. The shape of the uterus is like an inverted pear. युटेरसचा शेप जो आहे तर तो इन्व्हर्टेड पियरसारखा आहे. तर युटेरस सांगितल्याप्रमाणे सिंगल आहे, त्याला ओम म्हणतात, त्याचा शेप हा इन्व्हर्टेड पेयर
सारखा आहे आणि पियर म्हणजे काय ते पेरू. ओके, त्याचं इन्व्हर्ट करायचं त्याला. It is supported by ligaments attached to the pelvic wall. आणि आत्ताच पाहिलं आपण की युटेरस जे आहे तर हे पेल्विक वॉलला कशाच्या साईन अटॅच असतो, लिगामेंटच्या साईन अटॅच असतो. The uterus open into vagina through a narrow सेर्विक्स. आता युटेरसची ओपनिंग ही वजानामध्ये होते आणि ज्या पार्ट थ्रो होतं तो पार्ट नॅरो आहे आणि त्याला काय म्हणायचं, सेर्विक्स म्हणायचं. जसं की आता आपण इथे पाहिलं. ओके, सो इथे आपल्याला काय दिलेलं आहे, युटेरियन फंडस दाखवले आहे आणि त्यानंतर युटेरस कॅव्हिटी दाखवले. ओके, हा कंप्लीट आपला युटेरस झाला. आता इथे जर आपण पाहिलं तर ॲक्च्युअल त्याची ओपनिंग कशामध्ये व्हायली, वजानामध्ये व्हायली, परंतु ज्या नॅरो पॅनल थ्रू व्हायली तो कोणता आहे या ठिकाणी, सेर्विक्स आहे. ओके. The cavity of the cervix is called cervical canal. आता सेर्विक्सच्या आतमध्ये तुम्हाला एक गॅप दिसेल पहा, हे की नाही, ते एक प्रकारच्या कॅनल म्हणू आपण त्याला. तर तो त्या कॅव्हिटीला, त्या एम्प्टी स्पेसला काय म्हणायचं, सेर्विकल कॅनल म्हणायचं. सो फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की हा जो सेर्विक्स आहे, ओके, ज्याच्या थ्रू ॲक्च्युअल युटेरसची ओपनिंग वजनामध्ये झाली, तर याच्यामध्ये एक कॅनल दिसेल तुम्हाला. ओके, सो हे जी एम्प्टी स्पेस दिसतो, ही कॅव्हिटी जी दिसते, या कॅव्हिटीला काय म्हणायचं, सर्व्हिकल कॅनल म्हणायचं. Which along with vagina form the birth canal. आता सर्व्हिकल कॅनलचं एक वैशिष्ट्य आहे की सर्व्हिकल कॅनल काय करते की अलॉंग विथ वजायना, म्हणजे जो फ्रंट पार्ट आहे वजाना आणि सर्व्हिकल कॅनल, हे दोन्ही एकत्रितपणे पार्च्युरेशनच्या दरम्यान काय अवेलेबल करून दिलं त्यांनी, बर्थ कॅनल अवेलेबल करून दिलं. The wall of the uterus has 3 layers of tissue. The external thin membranous perimetrium, middle thick layer of smooth muscle myometrium, and inner glandular layer called endometrium that lines the uterine cavity. आता जे युटेरसचे वॉल आहेत त्याला 3 लेअरचे टिश्यूज आहेत. यामध्ये सर्वात बाहेरचं जे आहे ते एक्सटर्नल थिन मेम्ब्रेन आहे, त्याला काय म्हणायचं, पेरिमेट्रियम. मिडल जी थिक लेअर आहे स्मूथ मसलची त्याला म्हणायचं मिओमेट्रियम, आणि जी इन्नर ग्लँड्युलर लेअर आहे ज्याच्यामध्ये ग्रंथी असतात तर त्याला म्हणायचं एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम तुम्ही ऐकला असेल शब्द, हे की नाही. तर हा ॲक्च्युअल युटेराईन कॅव्हिटी जो आहे त्याला लाईन करत असतो. तुम्हाला आठवत असेल की एंडोमेट्रियम हा फर्स्ट मेंट्रियल सायकलला काय होतो, जनरेट होतो, बरोबर, आणि आफ्टर सबसिक्वेंट सायकलमध्ये रिजनरेट होतो, हे की नाही. सो अशा पद्धतीचे ह्या 3 लेयर्स. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपल्याला जे सांगायचं होतं की 3 लेयर्सचा आपण विचार करायलो वॉल ऑफ युटेरसच्या. तर यामधली जी सर्वात बाहेरची लेयर आहे एक्सटर्नल मेम्ब्रेनियस लेयर, सो ही आहे पेरिमेट्रियम. सो पेरिमेट्रियम जी आहे ती सांगितल्याप्रमाणे कशी आहे, ती थिन मेम्ब्रेनियस आहे. ओके, सो थिन अँड मेम्ब्रेनियस म्हणू आपण त्याला. अशा पद्धतीची लेयर आहे. त्यानंतर जी मिडल आहे ही थोडीशी थिक आहे, मायोमेट्रियम म्हणले आहे त्याला. सो ही थोडीशी थिक स्वरूपाची आहे, आणि केवळ थिक नाही तर ॲक्च्युअल ती कोणत्या मसलची बनलेली आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा थिक लेयर्स ह्या कशाच्या आहेत, थिक लेयर्स ऑफ स्मूथ मसल्स. ओके, हे आपल्याला मिओमेट्रियममध्ये दिसून येईल. आणि सर्वात आतली जी लेयर आहे सर्व्हिकल कॅनलच्या किंवा सेर्विक्सच्या एरियामधली, तर ती कोणती आहे, एंडोमेट्रियम. आणि ही एंडोमेट्रियम जर पाहिले आपण तर याचा संबंध ग्लँडशी आहे. सो इट इज अ ग्लँड्युलर लेयर. ओके, सो इट इज अ ग्लँड्युलर लेयर. तर अशा पद्धतीनं युटेरसच्या 3 लेयर्स आहेत. त्यानंतर The endometrium undergoes cyclical changes during menstrual cycle, while the myometrium exhibits strong contraction during delivery of the baby. आता एंडोमेट्रियम ही एक ग्लँड्युलर लेअर आहे. दॅट्स वाय मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान जे सायक्लिकल चेंजेस आहेत तर हे चेंजेस जे आहेत हे घडून आणण्याचं काम कोण करतो, एंडोमेट्रियम. मायोमेट्रियम पाहिला आपण थिक लेअर ऑफ स्मूथ मसल्स आहे, म्हणजे जे
स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन लागतं ड्युरिंग द डिलिव्हरी ऑफ बेबी. तर हे युटेरियन कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम जे स्मूथ मसल करतात तर ते मिडल लेयर्समधले मसल्स आहे मिओमेट्रियमची. The female external genitalia includes mons, pubis, labia majora, labia minora, hymen and clitoris. आता जे एक्सटर्नल जेनेटायला जरचा विचार केला आपण फिमेल बॉडीचा तर यामध्ये 5 पार्ट असतात पहा. एक आहे मॉन्स प्युबिस, त्यानंतर आहे लॅबिया मेजोरा, त्यानंतर आहे लॅबिया मायनोरा, त्यानंतर आहे हायमेन आणि दुसरा आहे क्लायटोरिस. ओके. सो ओव्हरऑल आपल्याला फर्स्ट फिगरकडे जावं लागेल है ना. सो फर्स्ट फिगरकडे गेलो आपण तिथे आपल्याला वरती तुमच्या लक्षात आलं असेल की युटेरस आहे बरोबर, ज्याला आता आपण डिटेलमध्ये स्टडी केलं. त्यानंतर युरिनरी ब्लॅडरचं लोकेशन तुम्ही इथं पाहू शकता. ओके. त्यानंतर आता आपण जे 5 पार्टबद्दल डिस्कस केले. ओके. सो ते जे 5 पार्ट आपल्याला डिस्कस करायचे आहेत त्यामध्ये एक्सटर्नल जेनेटेलियामध्ये तर पहिला आहे मॉन्स प्युबिस. आता यामध्ये जो प्युबिक सिम्फिसिस दाखवलेला ना तुम्हाला हाच रिजन आहे ॲक्च्युअल मॉन्स प्युबिसचा की जिथं ॲक्च्युअल तो फॅटी टिश्यूचा बनलेला आहे आणि प्युबिक हेअर्स प्रेझेंट असतात. त्यानंतर दुसरा पार्ट्स आपल्याला इथं सांगितलं होता लॅबिया मेजोरा. तर हा तुम्हाला लॅबियम मेजोरा लोअर साईडला दिसेल आणि त्यानंतर लॅबिया मायनोरा जो आहे तो अप्पर साईडला दिसेल. ओके. वजनाच्या ओपनिंगला. त्यानंतर चौथा पार्ट आहे हायमेन. आता हायमेन जो आहे ना तर त्याचं ब्रेकडाऊन एजनुसार केव्हा होतं ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. आणि फायनली क्लायटोरिस हा एक जो एक ऑर्गन आहे त्याचं आपण डिस्क्रिप्शन आता इथं स्टडी करू. त्यानंतर यामध्ये युरेथ्रा जे आहे ते पण इथं दाखवलेलं आहे की जो सेपरेट पॅसेज आहे युरिन पास करण्यासाठी. त्यानंतर वजानाचं इथं दाखवल्याच आहे आणि त्यानंतर हे सर्विक्स जी नॅरो ओपनिंग आहे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम संदर्भात रेक्टम आणि ॲनस हे पार्ट्स इथं दाखवलेले आहेत. ठीक आहे. एक स्ट्रक्चर आपण समजून घेऊ. Mons pubis is a cushion of fatty tissue covered by skin and pubic hair. मॉन्स प्युबिस हा एक कुशनसारखा असतो पहा जे की फॅटी टिश्यूचं बनलेलं आहे. त्याच्यावर बऱ्याच स्किनची लेयर्स कवरिंग प्रेझेंट असते आणि त्यावर प्युबिक हेअर्स पण प्रेझेंट असतात. The labia majora are fleshy folds of tissue which extend down from the mons pubis and surrounded the vaginal opening. आता लॅबिया मेजोरा जो आहे हा फ्लेशी फोल्ड्स आहेत पहा. ओके. आता फ्लेशी फोल्ड्स ऑफ टिश्यू आहे त्यांचं एक्सटेन्शन जर पाहिलं आपण तर मॉन्स प्युबिसपासून ते पूर्ण वजनल ओपनिंगला ते कवर करतात. म्हणजे जेवढी काय वजनाची ओपनिंग आहे मॉन्स प्युबिसपासून ती सर्व लॅबिया मेजोरानं काय केलं आहे कवरिंग केलेली आहे. The labia minora are paired folds of tissue under the labia majora. आता लॅबिया मायनोरा हे सुद्धा काय आहे फोल्ड ऑफ टिश्यू आहेत. त्याचे पण पेयर्स प्रेझेंट आहे आणि हे कशाच्या अंडरमध्ये प्रेझेंट असतात लॅबिया मेजोराच्या अंडर. म्हणजे ॲक्च्युअल बाहेरून जे आहेत तर ते लॅबिया मेजोरा प्रेझेंट आहे. ओके. ज्यांनी वजनल ओपनिंगला सराउंड केलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये लॅबिया मेनोरा आहेत की जे पेड म्हणजे 2 प्रकारचे फोल्ड्स आहेत टिश्यूचे आणि सो ते लॅबिया मेजोराच्या आतमध्ये असतात. The opening of the vagina is often covered partially by a membrane called hymen. आता हायमेन काय आहे तर हायमेन पहा जी वजनाची ओपनिंग आहे ना तर ही पार्शियली कवर आहे. म्हणजे वजन पूर्णपणे ओपन नसतं, त्याच्यावर एक प्रकारचं आवरण असतं, एक मेम्ब्रेन असतं आणि जे पार्शियली कवर करतं त्याला. आणि पार्शियल कवर करणाऱ्या ओपनिंगलाच काय म्हणायचं हायमेन म्हणायचं. The clitoris is a tiny finger-like structure which lies at the upper junction of the two labia minora with the urethral opening. आणि क्लायटोरिस जे आहे तर हा टायनी फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे पहा. ओके. सो अतिशय छोटा मात्र फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे क्लायटोरिस आणि याची लोकेशन जर पाहिलं तर आपण कुठं आहे ते अप्पर जंक्शन ऑफ 2 लॅबिया मेनोरा. म्हणजे 2 लॅबिया मेनोरा पाहिलं आपण तर ते ज्या ठिकाणी जॉईंट होतात युरेथ्रल ओपनिंगला तर त्या जंक्शनच्या ठिकाणी अप्पर जंक्शनला क्लायटोरिस प्रेझेंट असतो. The hymen is often torn during the first coitus intercourse.
आणि हायमेनचं एक वैशिष्ट्य आहे पहा की मी तुम्हाला म्हणलो की ती पार्शियली कवरिंग मेम्ब्रेन आहे कशाची, वजायनाची. आणि सो फर्स्ट क्वायटसच्या दरम्यान किंवा ज्याला आपण इंटरकोर्स म्हणतो तर याच्या दरम्यान काय होतं की हा हायमेन ब्रेकडाऊन होतो म्हणजे टॉर्न होतो आणि दॅट्स वाय हे फर्स्ट क्वायटसच्या दरम्यान होणार. However, it can also be broken by a sudden fall or joint insertion of a vaginal tampon. Active participation in some sports like horseback riding, cycling, etc. आता हे जे हायमेनचं ब्रेकडाऊन आपण पाहिलो तर एक लक्षात ठेवायचं की असं नाही की फर्स्ट क्वायटसच्या दरम्यानच हा ब्रेकडाऊन होणार. कधी कधी तो विदाऊट इंटरकोर्ससुद्धा ब्रेकडाऊन होऊ शकतो. जसं की आपण अचानक फॉल किंवा जॉईंट म्हणजे अचानक आदळआपट झाली आपली बॉडीची हे ना, ॲक्सिडेंटसारखं वगैरे म्हणा, किंवा वजायनल टॅम्पॉन याचं जर आपण इन्सर्शन केलं. ओके. सो दुसरं पाहिलं जर आपण तर मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान बऱ्याच वेळेस एक प्रिकॉशन म्हणून वजायनल टॅम्पॉनचा यूज होतो. तर हे यूज केल्यामुळे सुद्धा जे हायमेन आहे तो ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर काही जण हॉर्स रायडिंग असेल, सायकलिंग असेल याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेट घेत असतील, स्पोर्ट्समध्ये जर जास्त सहभाग घेणारे जे असतात तर त्या फिमेल बॉडीमध्ये सुद्धा हायमेन ब्रेकडाऊनचे चान्सेस हे इंटरकोर्सच्या अगोदरच होऊ शकतं. आणि ओके नेक्स्ट. In some women, the hymen persists even after coitus. आणि काही असे पण वुमेन असू शकतात की ज्यांच्यामध्ये इंटरकोर्स झालं म्हणजे क्वायटस झालं तरीसुद्धा तो परसिस्ट आहे म्हणजे तो ब्रेकडाऊन झाला नाही असं पण होऊ शकतं. In fact, the presence or absence of hymen is not a reliable indicator of virginity or sexual experience. आणि म्हणून की हायमेन हा प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे तर ही रिलायबल इंडिकेटर टेस्ट असू शकत नाही व्हर्जिनिटीची. अर्थातच व्हर्जिनिटीला आपण सेक्शुअल एक्सपिरियन्स म्हणू. तर व्हर्जिनिटीची टेस्ट हा हायमेन प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे हे असू शकत नाही. कारण आपण पाहिलं बऱ्याच केसेसमध्ये तो ब्रेकडाऊन पण होऊ शकतो किंवा क्वायटसनंतरसुद्धा तो परसिस्ट म्हणजे टिकून राहू शकतो. कधी कधी आफ्टर क्वायटससुद्धा इंटरकोर्ससुद्धा तो ब्रेकडाऊन होत नाही. तर असे काही पॉसिबिलिटीज आहेत. A functional mammary gland is characteristic of all female mammals. त्यानंतर आपण बोलू आता मॅमरी ग्लँड्सबद्दल. तर फंक्शनल मॅमरी ग्लँड्स हे सुद्धा ऑल फिमेल मॅमल्सचं एक वैशिष्ट्य आहे. कारण त्या ठिकाणी ॲक्च्युअल मॅमल्समध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांच्या चाइल्डसाठी जे मिल्क प्रोडक्शन आहे हे करणारा तो ऑर्गन आहे. The mammary gland are paired structured breasts that contain glandular tissue and variable amount of fat. आता मॅमरी ग्लँड जे आहेत ना तर हे पेड स्ट्रक्चर्स आहेत. ओके. सो हे सुद्धा 2 या नंबर्समध्ये प्रेझेंट असतात आणि ॲक्च्युअल त्याला आपण अदर वर्ड्समध्ये ब्रेस्ट म्हणतो आणि ज्यामध्ये विविध प्रकारचे ग्लँड्युलर टिश्यू प्रेझेंट असतात आणि लार्ज अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी फॅट पण प्रेझेंट असतो. The glandular tissue of each breast is divided into 15 to 20 mammary lobes containing cluster of cells called alveoli. आता जे ग्लँड्युलर टिश्यू आहे ओके आपण पाहिलं आता की फिगरमध्ये पण जर पाहिलं आपण तर तुमच्या इथे लक्षात येईल की यामध्ये विशिष्ट प्रकारचे जर पाहिलं आपण तर पायाच्यात काही डक्टसुद्धा आहेत जसं की लॅक्टिफेरस डक्ट असेल, मॅमरी डक्ट असेल. ओके. आणि आता जे आपण ॲल्युलायबद्दल बोललो. ओके. सो तर मॅमरी ॲल्युलायसुद्धा प्रेझेंट्स आहेत. त्यानंतर फॅट पण प्रेझेंट आहे पा लार्ज अमाऊंटमध्ये ज्याच्याबद्दल आपण डिस्कस केली. ओके. सो आत्ताचा जो आपला पॉईंट होता तर ग्लँड्युलर टिश्यू जे आहे प्रत्येक ब्रेस्टचं तर त्यामध्ये 15 to 20 मॅमरी लोब्स प्रेझेंट असतात आणि ज्यामध्ये क्लस्टर ऑफ सेल्स प्रेझेंट आहे आणि त्या क्लस्टर ऑफ सेल्सला काय म्हणायचं, ॲल्युलाय म्हणायचं. The cells of alveoli secretes milk which is stored in the cavities lumens of alveoli. आता ॲल्युलायच्या ज्या सेल्स आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे की ब्रेस्ट फिडिंगच्या दरम्यान कशाचं सिक्रेशन करणे, मिल्कचं सिक्रेशन करणे. आणि मग हे मिल्क स्टोअर कुठं होतं तर हे मिल्क स्टोअर होतं पहा ॲल्युलायच्या ल्युमेन्समध्ये. जी कॅव्हिटीज असतात ॲल्युलायमध्ये तर त्याला म्हणायचं ल्युमेन्स. आणि याच ॲल्युलायच्या ल्युमेन्समध्ये मिल्कचं काय होतं, स्टोरिंग होते. The alveoli open into mammary tubules. मग आता ह्या ज्या ॲल्युलायज आहेत तर याची ओपनिंग कशामध्ये होते, मॅमरी ट्युब्युल्समध्ये होते. The tubules of each lobe joins to form a mammary duct. आणि जे मॅमरी ट्युब्युल्स आहेत प्रत्येक लोबचं
तर हे या ठिकाणी जॉईन होतात आणि तयार करतात ते मॅमरी डक्ट. Several mammary ducts join to form a wider mammary ampulla which is connected to lactiferous duct through which milk is sucked out. आणि सेव्हरल मॅमरी डक्ट्स आहेत ते एकत्र जॉईन होतात एक वायडर मॅमरी ॲम्प्युलामध्ये, ज्याचं कनेक्शन हे कशामध्ये असतं, लॅक्टिफेरस डक्टमध्ये होतं आणि ज्याची ओपनिंग ही कशामध्ये होती, निप्पलमध्ये, आणि तिथून मिल्क जे आहे हे एक्सप्रेस होतं ब्रेस्ट फिडिंगच्या दरम्यान. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर सांगितल्याप्रमाणे जे ग्लँड्युलर टिश्यू आहेत, ओके, सो ग्लँड्युलर टिश्यू जे आहेत प्रत्येक ब्रेस्टचं, तर त्यामध्ये मॅमरी लोब्स प्रेझेंट आहे. मॅमरी लोबची संख्या किती आहे, 15 to 20, ओके, एवढ्या संख्येमध्ये ते प्रेझेंट असतात. आणि त्यामध्ये जो क्लस्टर ऑफ सेल्स आहे तर त्याला काय म्हणलो आपण, ॲल्युलस, है ना, इथं ॲल्युलाय नाव दिलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे सेल्स ऑफ ॲल्युलाय आहेत ते मिल्कचं या ठिकाणी सिक्रेशन करतात आणि त्याचं स्टोअर्स हे ल्युमेनमध्ये होतं. आता हे जे ॲल्युलाय आहे त्यांची ओपनिंग ही मॅमरी ट्युब्युल्समध्ये होते पहा, ओके. सो इथं तुम्हाला मॅमरी डक्ट्स दाखवले, त्या संदर्भात मॅमरी ट्युब्युल्स. आणि फायनली जर पाहिलं आपण तर जे ट्युब्युल्स आहे प्रत्येक लोबचं हे जॉईन होतं आणि मॅमरी डक्ट तयार करतं. सो या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक एकत्र आले आणि त्यांनी मॅमरी डक्ट तयार केलं. सेव्हरल मॅमरी डक्ट एकत्र येऊन काय तयार करते, मॅमरी ॲम्प्युला तयार करतात पहा. इथं जर पाहिलं आपण तर ॲम्प्युला हे नाव दिसेल तुम्हाला, म्हणजे हा वायडर रिजनमध्ये जर पाहिलं आपण तर अनेक जे मॅमरी डक्ट आहे ते एकत्र आले, त्यांनी ॲम्प्युलाचं फॉर्मेशन केलं. आणि विच इज कनेक्टेड टू लॅक्टिफेरस डक्ट. आणि हे जे सर्व ॲम्प्युला आहेत हे कशाला कनेक्ट आहे, लॅक्टिफेरस डक्टला अटॅच आहेत. आणि याचं फायनल कनेक्शन जर पाहिलं आपण तर हे निप्पल थ्रो मिल्कचं इजेक्शन होतं. आणि इथं जर पाहिलं आपण तर काही टिश्यूसुद्धा आहेत, ॲऱ्युलर प्रकारचे जे टिश्यू असतात ते बाहेरच्या सराउंडिंगमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर पेक्टोरेलिस इनर साईडला जर पाहिलं तर ते मेजर मसल्स आहेत पहा, पेक्टोरेलिस. त्यानंतर एंडिंगला जर पाहिलं तर रिब्स पण प्रेझेंट आहे, ओके. आणि जे आपले मसल्स बिटवीन रिब्स असतात है ना, हे ॲक्च्युअल आपले रिब्स आहेत थोरॅक्स रिजनमधल्या, आपल्या चेस्ट रिजनमधल्या. तर या रिब्सला जे ॲक्च्युअल आहे एक स्पेशल प्रकारच्या मसल्सनं हे मॅमरी ग्लँड्स थोरॅक्स रिजनमध्ये अटॅच असतात. अशा पद्धतीचं हे डायग्रामॅटिक सेक्शन ऑफ मॅमरी ग्लँड्स आहे. त्यानंतर आपण गॅमेटोजेनेसिसमध्ये आता oogenesis संदर्भात बोलू. The process of formation of a mature female gamete is called oogenesis, which is markedly different from spermatogenesis. आता मेलमध्ये स्पर्म तयार होण्याची प्रोसेसला काय म्हणलो आपण, स्पर्मॅटोजेनेसिस. आणि मॅच्युअर फिमेल गॅमेट्स अर्थातच ओम ती तयार होण्याची प्रोसेस याला काय म्हणायचं, oogenesis. Oogenesis is initiated during the embryonic development stage when a copule of million gamete mother cells oogonia are formed within each fertile ovary. No more oogonia are formed and added after birth. आता एक लक्षात घ्या, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस ही मॅच्युरिटीला सुरू झालेली आहे, परंतु oogenesis जी प्रोसेस आहे ही जन्माच्या अगोदर म्हणजे एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट स्टेजला फिमेल बॉडीमध्ये तयार होत असते, जेव्हा ती फर्टल स्टेजला असते. म्हणजे ॲक्च्युअल जन्माच्या अगोदरच कपल ऑफ मिलियन्स हे oogonia जे आहेत है ना, कपल ऑफ मिलियन गॅमेट्स मदर सेल म्हणू आपण त्याला. तर oogonia हे बर्थच्या अगोदरच फर्टल ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतात प्रत्येक. आणि लक्षात ठेवायचं की इथं स्पष्ट दिलं आहे की कोणत्याही प्रकारचे ओगोनियाचं फॉर्मेशन हे बर्थमध्ये होत नाही. म्हणजे जेव्हा फिमेल बेबीचा बर्थ झाला त्याच्यानंतर त्याच्या लाईफमध्ये कधीच ओगोनिया तयार होत नाही, तर ते जन्माच्या अगोदरच एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट स्टेजलाच तयार झालेले मिलियन्समध्ये. These cells start division and enter into prophase 1 of meiotic division and get temporarily arrested at that stage, called primary oocyte. आता हे जे सेल्स आहेत तर oogonia सेल्स जे बर्थच्या टाईमला आपण म्हणू त्यांच्या बॉडीमध्ये आहेत बर्थच्या अगोदरपासून. तर यांचं जे डिव्हिजन आहे ना तर हे अरेस्टेड आहे बा, म्हणजे कंप्लीट सेल डिव्हिजन होतं का, नाही. त्यामध्ये काय होतं की प्रोफेज 1 जी मिओसिस 1ची पहिली स्टेज आहे, बरोबर ना. तर या प्रोफेज 1चं मिओटिक डिव्हिजनची पहिली स्टेप आहे ना तेच होतं फक्त त्या ठिकाणी. आणि नंतर टेम्पररी अरेस्टेड, म्हणजे त्या ठिकाणी नंतर फर्दर कोणतंही मिओटिक डिव्हिजन होत नाही. आणि या स्टेजला जे oocytes तयार होतात त्यांना काय म्हणायचं, प्रायमरी oocytes. Each primary oocyte then gets surrounded by a layer of
granulosa cells and is called the primary follicle. आता प्रत्येक प्रायमरी oocyte जे आहे तर याच्या सराउंडिंगमध्ये जर पाहिलं आपण तर एक ग्रॅन्युलोसा सेल्सच्या लेयर्स तयार होतात आणि ग्रॅन्युलोसा सेल्सनं प्रायमरी oocyteला पूर्णपणे सराउंडिंग केलं की त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, प्रायमरी फॉलिकलमध्ये झालं. जसं की इथं जर पाहिलं आपण तर तुम्हाला फिगरमध्ये लक्षात येईल की हे प्रायमरी फॉलिकल्स आहेत, बरोबर. आता प्रायमरी फॉलिकल्समध्ये जर पाहिलं आपण तर काय झालं बरं, प्रायमरी फॉलिकलची निर्मिती कशापासून झाली हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. सो लक्षात ठेवायचं की जे प्रायमरी oocytes होते, ओके, सपोज हे या ठिकाणी आहे प्रायमरी oocytes आणि या प्रायमरी oocyteच्या सराउंडिंगमध्ये ग्रॅन्युलोसा सेल्स आलेल्या आहेत, बरोबर. सो या सेल्सला कोणत्या सेल्स म्हणू आपण, ग्रॅन्युलोसा सेल्स. आणि यांनी सराउंडिंग केलं की या ठिकाणी काय तयार झाले, प्रायमरी फॉलिकलचं फॉर्मेशन झालं. त्यानंतर A large number of these follicles degenerate during the phase from birth to puberty. आता मिलियन्समध्ये जरी त्या ठिकाणी ओगोनिया प्रेझेंट असेल, परंतु इथे लक्षात ठेवायचं आहे की लार्ज नंबरमध्ये हे जे प्रायमरी फॉलिकल्स आहेत हे फिमेल बॉडीतून हळूहळू काय व्हायला लागतात, डिजनरेट म्हणजे नष्ट व्हायला लागतात. आणि हे डिजनरेट होण्याचा कालावधी बर्थपासून तर प्युबरिटीपर्यंत टप्प्याटप्प्यानं फिमेल बॉडीमध्ये प्रायमरी फॉलिकल्स हे लार्ज नंबरमध्ये काय व्हायला लागले, डिजनरेट म्हणजे त्यांची संख्या कमी व्हायला लागली. आता जे मिलियन्समध्ये होते ते प्युबरिटीला फक्त किती राहतात. Therefore, at puberty, only 60 to 80,000 primary follicles are left in each ovary. आता प्रत्येक ओव्हरीमध्ये मिलियन्स ऑफ ओगोनिया प्रेझेंट होते. ओगोनियाचं रूपांतर प्रायमरी oocyte, त्यानंतर ग्रॅन्युलोसा सेल्सनं सराउंड केल्यानंतर प्रायमरी फॉलिकल्स आणि बरेचसे प्रायमरी फॉलिकल्स डिजनरेट झाले. प्युबरिटीच्या वेळेस म्हणजे ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस जर पाहिलं आपण तर फक्त 60 to 80,000 प्रायमरी फॉलिकल्स हे प्रत्येक ओव्हरीमध्ये शिल्लक राहत असतात. The primary follicles get surrounded by more layers of granulosa cells and a new theca and are called secondary follicles. पुन्हा एकदा प्रायमरी फॉलिकल जे आहेत मॅच्युरिटीनंतर तर त्याच्या बाहेर जर पाहिलं आपण तर पुन्हा एकदा आणखीन ग्रॅन्युलोसा सेलचं लेयर्स जमा होतात, एक नवीन थिकाचं फॉर्मेशन होतं आणि त्याला काय म्हणायचं, सेकंडरी फॉलिकल्स. जसं की आपण इथे पाहू शकतो की काय झालं की सो सपोज हा प्रायमरी फॉलिकल्स आहे तर सांगितल्याप्रमाणे काय की याच्या सराउंडिंगमध्ये अजून काय तयार होतं, या ठिकाणी आणखीन ग्रॅन्युलोसा सेल्स काय होतात या ठिकाणी कनेक्ट होतात आणि हे ग्रॅन्युलोसा सेल्स या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन करतात, थिकाचं फॉर्मेशन करतात आणि ॲक्च्युअल प्रायमरी oocyteच्या बाजूला पुन्हा एकदा ग्रॅन्युलोसा सेल्सचं सराउंडेशन होणे त्याला काय म्हणायचं, सेकंडरी फॉलिकल. ओके, सो सेकंडरी फॉलिकलचं फॉर्मेशन केव्हा झालं, मॅच्युरिटीच्या वेळेस. ओके. The secondary follicle soon transform into tertiary follicle, which is characterized by a fluid-filled cavity called antrum. ओके. आता जे सेकंडरी फॉलिकल्स आहेत सून म्हणजे लगेचच कशामध्ये ट्रान्सफर होतात, टर्शरी फॉलिकल्समध्ये होतात, विच इज कॅरेक्टराइज बाय अ फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी कॉल्ड ॲज द अँट्रम. सो फिगरमध्ये आपण पाहू शकतो की काय झालं की जे सेकंडरी फॉलिकल्स आहे ना, जे मॅच्युरिटीच्या वेळेस तयार झाले होते आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे, तर हे जे सेकंडरी फॉलिकल्स आहे ना तर यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर लगेच त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन हे कशामध्ये झालं बरं, टर्शरी फॉलिकल्समध्ये झालं. आणि यांच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला काय म्हणलेलं या ठिकाणी, सॉरी कॅव्हिटी नाही, तो एक प्रकारचं काय आहे, फ्लूड आहे ना. सो इथं शब्द काय वापरला आहे, फ्लूड फिल्ड कॅव्हिटी, सॉरी. सो फ्लूड फिल्ड कॅव्हिटी म्हणजे एक अशी कॅव्हिटी जी फ्लूडनं भरलेली आहे त्याला काय म्हणायचं, अँट्रम म्हणायचं. हे अँट्रम आपल्याला कोणत्या फॉलिकलमध्ये दिसून येईल, टर्शरी फॉलिकल्समध्ये दिसून येईल. म्हणजे जे सेकंडरी फॉलिकल फिगरमध्ये दाखवलं नाही त्याचं रिझन काय की लगेच त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे कशामध्ये झालं, टर्शरी फॉलिकल्समध्ये झालं आणि फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी अँट्रमचं काय झालं त्या ठिकाणी फॉर्मेशन झालं. The theca layer is organized into an inner theca interna and an outer theca externa. आता ज्या
थिक लेयर्स ग्रॅन्युलोजल सेलच्या तयार व्हायला त्यांना आपण थिका म्हणलेलो आहे, बरोबर आहे का. आता या ज्या थिका लेयर्स आहेत याचं ऑर्गनायझेशन जर पाहिलं आपण तर इन्नर थिका आणि आउटर थिका असे 2 गटामध्ये व्हायला. इन्नर थिकाला काय म्हणायचं, इंटरना, आणि आउटर थिकाला काय म्हणायचं, एक्सटर्ना. ओके, सो अशा प्रकारचे 2 थिकाचं त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं. It is important to draw your attention that it is at this stage that the primary oocyte within the tertiary follicle grows in size and completes its first meiotic division. आता मला सांगा, मियोटिक डिव्हिजन आपण अरेस्ट कुठे केलं होतं, प्रोफेज 1ला, बरोबर आहे का. बरोबर आहे. बिफोर चाइल्ड बर्थ आपण पाहिलं होतं की प्रायमरी oocyteचं फॉर्मेशन झालं होतं आणि टेम्पररी तिथं अरेस्ट झालं होतं, बरोबर आहे का, आफ्टर द बर्थ. आता त्याच्यानंतर आता एक लक्षात ठेवायचं की मग हे मिओसिस 1 कंप्लीट केव्हा होतं, तर इथं स्पष्ट दिलं आहे की हे जे टर्शरी फॉलिकल्स जे आहेत त्यांचं आपण फॉर्मेशन पाहिलं, त्यामध्ये फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी अँट्रम पाहिलं, त्यानंतर इन्नर थिका, इंटरना, आउटर थिका, एक्सटर्ना अशा लेयर्स ऑर्गनाईज झाल्या. तर ही एक अशी स्टेज आहे की ज्या स्टेजला जे प्रायमरी oocytes आहे है ना, तर यांनी टर्शरी फॉलिकलच्या सध्या कुठे आहेत ते आतमध्ये आहेत ना, कारण प्रायमरी फॉलिकलच्या बाहेर सेकंडरी, सेकंडरीच्या बाहेर टर्शरी. सो टर्शरी आता सेकंडरीचंच टर्शरीमध्ये रूपांतर झालं, म्हणून टर्शरी फॉलिकलच्या आतमध्ये ग्रॅन्युलोजा सेल, थिका, त्याच्या आतमध्ये कोण आहे, प्रायमरी oocytes आहे. तर हे प्रायमरी oocytes काय करतात, तर त्यांची ग्रोथ साईज वगैरे जे आहे ते कंप्लीट करतात. अर्थातच त्यांचं फर्स्ट मियोटिक डिव्हिजन त्या ठिकाणी काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. ओके, कोणाचं, प्रायमरी oocyteचं. कशाच्या आतमध्ये, टर्शरी फॉलिकलच्या आतमध्ये. It is an unequal division resulting in the formation of a large haploid secondary oocyte and a tiny first polar body. आता इट इज अन अनइक्वल डिव्हिजन. आता अनइक्वल डिव्हिजन म्हणजे काय, की आपण पाहिलं होतं की या अगोदर स्पर्ममध्ये आपण पाहिलं होतं इक्वल झालं होतं त्यावेळेस है ना, स्पर्मॅटिड्स वगैरे जे आहेत तर त्यांच्यामध्ये क्रोमोझोमचे नंबर सेम होते, इक्वल साईज होता. पण इथं जे oocytes आहे, प्रायमरी oocyteचं जेव्हा मिओटिक डिव्हिजन होतं तर याच्यापासून ज्या 2 गोष्टी तयार होतील त्या दोन्ही डिफरंट आहेत, म्हणजे त्या सेम साईजच्या आहेत का, नाही. त्यामुळे शब्द का वापरला, अनइक्वल डिव्हिजन. अनइक्वल डिव्हिजननं एक तयार होतो लार्ज हेप्लॉइड सेकंडरी oocyte तयार होतो, आणि दुसरा आहे टायनी फर्स्ट पोलार बॉडी, म्हणजे पोलार बॉडी आणि सेकंडरी oocytes. सेकंडरी oocytes कसं आहे, लार्ज आणि हेप्लॉइड स्वरूपाचं आहे, आणि पोलार बॉडी जी फर्स्ट पोलार बॉडी ही टायनी म्हणजे छोट्याशा आकाराची आहे. म्हणजे अनइक्वल डिव्हिजन तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर The secondary oocyte retain bulk of the nutrient-rich cytoplasm of the primary oocyte. आता यामध्ये जो सेकंडरी oocytesचं फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, सो हे सेकंडरी oocytes रिटेन बल्क ऑफ द न्यूट्रियंट्स, म्हणजे सेकंडरी oocyteला न्यूट्रियंट देण्याचं काम जे आहे तो स्वतः कोण करायला, प्रायमरी oocytes करायला, कारण त्याच्याकडे रिच सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. न्यूट्रियंट रिच सायटोप्लाझम कोणाकडे प्रेझेंट आहे, प्रायमरी oocytesकडे प्रेझेंट आहे. आणि म्हणून जरी प्रायमरी oocyteचं अनइक्वल डिव्हिजननं सेकंडरी oocyteचं फॉर्मेशन झालं असेल, पण त्याला न्यूट्रियंट देण्याचं काम हे कोण करायला, स्वतः सेकंडरी oocyteला देण्याचं काम कोण करायला, प्रायमरी oocytes करायला. Can you think of any advantage for this? नेक्स्ट. Does the first polar body born out of first meiotic division divide further or degenerate? पुढचे वाक्य घे. ॲट प्रेझेंट. At present, we are not very certain about this. मग आता इथं जे क्वेश्चन आहेत की जे फर्स्ट पोलार बॉडी आहे जी की फर्स्ट मिओटिक डिव्हिजननं तयार झाली टायनी स्वरूपाची, हे की नाही, मग ती फर्दर डिवाईड होते का डिजनरेट होते, असा एक प्रश्न विचारला आहे. पण लगेच त्याचं सांगितलं की ॲट प्रेझेंट वी आर नॉट व्हेरी सर्टन अबाउट दिस, पण त्या संदर्भात सध्या इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. The tertiary follicle further changes into the mature follicle or graphene follicle. आता पुढे जर पाहिलं आपण तर टर्शरी फॉलिकल्स जे आहेत, तर टर्शरी फॉलिकल्स काय होतात माहिती आहे का, त्यांच्यामध्ये काही चेंजेस येतात आणि चेंजेस येऊन त्यांचं रूपांतर मॅच्युअर फॉलिकलमध्ये होतं. त्याच मॅच्युअर फॉलिकलला काय म्हणायचं, ग्राफियन फॉलिकल म्हणायचं. पहा फिगरमध्ये दाखवलं आहे की हे जे टर्शरी फॉलिकल्स आहेत त्यांच्यापासूनच फर्दर काय तयार झालेलं आहे, मॅच्युअर फॉलिकल. त्यांना दुसरं नाव काय आहे,
ग्राफियन फॉलिकल आहे. तर या ग्राफियन फॉलिकलचं फॉर्मेशन हे टर्शरी फॉलिकलपासून होतं, त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात. The secondary oocytes forms a new membrane called zona pellucida surrounding it. आता जे सेकंडरी oocytes आहे, तर हे सेकंडरी oocyteचं काम काय आहे, तर हा सेकंडरी oocytes काय करायला, फॉर्म अ न्यू मेम्ब्रेन झोना पेल्युसिडा अराउंड सराउंडिंग इट. म्हणजे जे ग्राफियन फॉलिकल आहे ना, तर या ग्राफियन फॉलिकलच्या सभोवताली एक न्यू मेम्ब्रेन तयार करण्याचं काम कोण करायला, सेकंडरी oocytes करायला. आणि सेकंडरी oocytes जे नवीन मेम्ब्रेन मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलच्या बाहेर तयार करतं, तर त्याला काय म्हणायचं, झोना पेल्युसिडा. The graphene follicle now रप्चर rupture to release the secondary oocyte ovum from the ovary by the process called ovulation. आणि जे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे, हे जेव्हा रप्चर होतात तेव्हा ते काय रिलीज करतात, सेकंडरी oocytes म्हणजे ओहम रिलीज करतात. आणि ओहम ओव्हरीमधून रिलीज होण्याची प्रोसेस, याला काय म्हणतो आपण, ओव्हुलेशन म्हणतो. Can you identify major difference between spermatogenesis and oogenesis? स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये जर पाहिलं आपण, तर मिलियन्स ऑफ स्पर्म ॲट ए टाईम रिलीज व्हायला, पण ओजेनेसिसमध्ये सिंगल ओम ॲट ए टाईम रिलीज होतो, जरी मिलियन्स ऑफ प्रेझेंट असतील. ॲक्च्युअल मॅच्युरिटीची वेळेस 60,000-80,000 आहे, पण रिलीज होताना फक्त अल्टरनेट ओव्हरीमधून एकच रिलीज होतो. A diagrammatic representation of spermatogenesis and oogenesis is given below. आता डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन जे आहे, स्पर्मॅटोजेनेसिसचा आपण अभ्यासलेला आहे. आता फक्त आपल्याला कोणता अभ्यासाचा आहे, oogenesisचा. आता oogenesisमध्ये जर पाहिलं आपण, तर पहा, सुरुवातीला जे ओगोनिया होते, ओके, सो ओगोनिया जे आहे त्यांचं काय झालं बरं, मायटोसिस डिफरन्शिएशन झालं. मायटोसिस डिफरन्शिएशन होऊन काय तयार झाले, प्रायमरी oocytes. आता हे केव्हा झालं, फर्टल लाईफमध्ये. केव्हा झालं हे, फर्टल लाईफमध्ये झालं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की प्रायमरी oocytes हे काय आहे, प्रोफेज 1 फक्त कंप्लीट आहे, म्हणजे तिथं काय झालं आहे, ते अरेस्टेड झालेलं आहे. त्यानंतर बर्थ, चाइल्डहूड असेल, आणि त्यानंतर प्युबरिटी. तर इथं काय होतं की फर्स्ट मिओटिक डिव्हिजन काय होतं, कंप्लीट होतं, आणि ओव्हुलेशनची प्रोसेस काय होते, स्टार्ट होते. ओव्हुलेशन स्टार्ट झालं म्हणजे इथं कशाचं फॉर्मेशन झालं, सेकंडरी oocytes. आणि सेकंडरी oocytes जर रप्चर झाला तर काय रिलीज होतो, ओहम रिलीज होतो. आता वरती जर पाहिलं आपण, तर पहा, जे टर्शरी oocytes आहेत, सॉरी, जे सेकंडरी oocytes आहेत, तर सेकंडरी oocytes काय करतात बरं, त्या ठिकाणी फर्स्ट पोलार बॉडी तयार करतात, बरोबर आहे ना. आणि फर्स्ट पोलार बॉडी आणि सेकंडरी oocytesचं फॉर्मेशन हे कोणी केलं, सेकंडरी oocytesनं केलं, सॉरी. सो फिगरमध्ये आपण काय करू, याला टर्शरी oocytes नाव दिलं. आता टर्शरी oocytes, बरोबर, तर याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की इथं अनइक्वल डिव्हिजन होतं. कोणतं होतं या ठिकाणी, या ठिकाणी जे डिव्हिजन आहे ते आहे अनइक्वल डिव्हिजन. आणि अनइक्वल मायोटिक डिव्हिजनमुळं काय होतं, या ठिकाणी एक फर्स्ट पोलार बॉडी तयार होते, जी इथं दाखवलेली आहे, आणि दुसरा आहे सेकंडरी oocytes, बरोबर. हा सेकंडरी oocytes इथं दाखवलेला आहे. फर्दर जर पाहिलं आपण, तर हा जो सेकंडरी oocytes आहे, तर हा सुद्धा या ठिकाणी काय करतो, सेकंड पोलार बॉडीचं फॉर्मेशन करतो. पहा, हा इथं सेकंड पोलार बॉडी, आणि ॲडिशनलमध्ये याच्यापासून काय रिलीज होतो, ओहमसुद्धा रिलीज होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.